हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, मुनगंटीवारांचं वक्तव्य। तर आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचा सीआयडीचा रिपोर्ट। राज्याचे मूळ प्रश्न भरकटता कामा नयेत, संजय गायकवाडांसह मिटकरींची ही प्रतिक्रिया। 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू, कोर्टात उत्तर देऊ, दिशा सालियन प्रकरणानंतर आदित्य ठाकरेंची ही प्रतिक्रिया। कोर्टात उत्तर द्या, 8 जूनला कुठे होतो, लोकेशन काय होतं एकदा सांगून टाका, पुरावे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा, नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान। औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण त्यांच्यावरच उलटल्यामुळे दिशा सालियन प्रकरण शिजवलं, संजय राऊतांचा आरोप। तर राऊतांचं वय वाढलं पण बुद्धी नाही, नितेश राणेंचा टोला। वडील मुख्यमंत्री होते म्हणूनच वाचला, पण आता दिशाच्या वडिलांनी थेट नाव घेतल्यामुळे आदित्य ठाकरेंना जेलमध्ये जावंच लागेल, निलेश राणेंची टीका। नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह आता 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांची माहिती। तर फहीम खान नंतर आता सय्यद अलीचंही नाव समोर। नागपूरच्या नंदनवन आणि कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी सध्या उठवली, तर हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी मात्र जैसे थेच। सह्याद्री अतिथीगृहावर बिल गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात यामध्ये चर्चा झाल्याची माहिती। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा, राम सुतारांकडून चैत्यभूमीवरील बाबासाहेबांच्या शिल्पाचं काम। चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून 58 कोटींचं जम्बो बक्षीस जाहीर। बिहारमध्ये केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्याची हत्या, तर 2 भावांच्या भांडणामध्ये एकाची हत्या तर दुसरा भाऊ गंभीर जखमी।